नमस्कार मंडळी, 5 मिनिटात विज्ञानमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. आज आपण एका अशा कथेबद्दल बोलणार आहोत ना, जी ऐकल्यावर कदाचित आपलं आयुष्य आणि अस्तित्वाकडे बघण्याचा दृष्टिकोनच पूर्णपणे बदलून जाईल. इंटरेस्टिंग आहे ना? चला तर मग सुरू करूया हा वैश्विक विचार प्रयोग. तर कथेची सुरुवातच एकदम धक्कादायक आहे. विचार करा, एक अगदी नॉर्मल दिवस आहे. आपण आपलं काम संपून घरी चाललो आहोत आणि अचानक एका क्षणात सगळं काही संपतं. एक अपघात होतो. खूप मोठा नाही, अगदी साधाच, पण तोच आपल्या आयुष्याचा शेवट ठरतो. आणि त्यानंतर एकदम शांतता, कोणतीही वेदना नाही, काहीच नाही. आपण डोळे उघडतो आणि बघतो तर काय, आपण एका अशा ठिकाणी आहोत जिथे काहीच नाहीये, पूर्ण शून्य. पण थांबा, आपण एकटे नाही आहोत, आपल्यासोबत कोणीतरी आहे, एक रहस्यमयी अस्तित्व. आणि मग साहजिकच मनात पहिला प्रश्न येतो. मग आपण थोडं धाडस करतो आणि विचारतो की तुम्ही देव आहात का? आणि समोरून उत्तर येतं अगदी सहज, शांतपणे, हो, मी देव आहे. बस, आता हे ऐकून काय बोलणार नाही का? हे सत्य स्वीकारण्याशिवाय काहीच पर्याय नसतो. पण या धक्क्यातून आपण सावरतोय तोवरच मनात पहिली चिंता येते. साहजिक आहे, आपल्याला आपल्या कुटुंबाची काळजी वाटणारच. मग देव आपल्याला समजावून सांगतो. आपली मुलं आपल्याला एक आदर्श म्हणून कायम लक्षात ठेवतील. आणि आपली पत्नी, ती बाहेरून खूप रडेल, खूप दुःखी असेल, पण खरं तर आतून तिला कुठेतरी हायसं वाटेल, कारण तुमचं नातं तसंही संपत आलं होतं. अर्थात नंतर तिला या गोष्टीबद्दल खूप अपराधी वाटेल. बरं, एकदा का कुटुंबाची चिंता मिटली की आपण आपल्या भविष्याबद्दल विचारतो. ठीक आहे, मग आता माझं पुढे काय? मी स्वर्गात जाणार की नरकात? पण देवाचं उत्तर ऐकून तर आपण चक्रावूनच जातो. तो म्हणतो, स्वर्ग किंवा नरक असं काही नाही, तुमचा पुनर्जन्म होईल. काय पुनर्जन्म? म्हणजे ही जी कल्पना आहे ती खरी होती. देव पुढे सांगतो, सगळे धर्म त्यांच्या त्यांच्या जागी बरोबर आहेत. म्हणजे प्रत्येक धर्माने सत्याचा फक्त एक छोटासा भाग ओळखलाय. पण मग एक मिनिट, आपल्या अनुभवांचं काय? आपण जे काही जगलो, शिकलो, ते सगळं वाया जाणार? नाही, अजिबात नाही. देव समजावतो की आपला एकही अनुभव वाया जात नाही. प्रत्येक क्षण, प्रत्येक गोष्ट जी आपण शिकतो ती आपल्या आत्म्याचा भाग बनते. कारण आपला आत्मा आपण कल्पनाही करू शकत नाही इतका भव्य, सुंदर आणि विशाल आहे. खरं तर आपलं हे मानवी मन त्याचा फक्त एक छोटासा अंश अनुभवू शकतं. हे समजायला थोडं अवघड आहे ना? म्हणूनच देव एक मस्त उदाहरण देतो. समजा मानवी आयुष्य म्हणजे पाण्याने भरलेला एक ग्लास आहे आणि आपण आपल्या आत्म्याचा फक्त एक छोटासा भाग, समजा आपलं बोट, त्या ग्लासात बुडवतो. आणि जेव्हा आपण ते बाहेर काढतो तेव्हा त्या आयुष्यातले सगळे अनुभव आपल्याला मिळतात आणि ते त्या विशाल आत्म्याचा एक हिस्सा बनतात. इथपर्यंत तर ठीक होतं. पण आता देव जी गोष्ट सांगतो ना, त्याने तर आपलं डोकंच फिरेल. तो म्हणतो आपला पुढचा जन्म भविष्यात नाही, तर भूतकाळात होणार आहे. हो, बरोबर ऐकलत. इसवी सन 540 मध्ये एका चीनी शेतकरी मुलीच्या रूपात. पण हे कसं शक्य आहे? कारण वेळ ही संकल्पना फक्त आपल्यासारख्या माणसांसाठी आहे. देवाच्या दृष्टिकोनातून भूतकाळ, वर्तमानकाळ, भविष्यकाळ सगळं काही एकाच वेळी घडत आहे. अच्छा, म्हणजे हे सगळं खूपच कन्फ्युजिंग आहे. भूतकाळात जन्म, इतकी वेगवेगळी आयुष्य. पण या सगळ्याचा नेमका उद्देश काय आहे? यामागे काहीतरी अर्थ तर असेल ना? आणि देवाचं उत्तर, हे तर आपण विचारही केलेला नसतो. तो म्हणतो, या सगळ्याचा अर्थ तू आहेस. मी हे संपूर्ण विश्व का बनवलं माहितीये? जेणेकरून तू परिपक्व व्हावंस. आणि मग तो अजून स्पष्ट करतो, हे सगळं मी संपूर्ण मानवजातीसाठी नाही केलं, हे फक्त आणि फक्त तुझ्यासाठी आहे. आणि आत्ता येतो या कथेचा सगळ्यात मोठा ट्विस्ट. देव म्हणतो, या विश्वामध्ये दुसरं कोणीच नाहीये. इथे फक्त तू आहेस आणि मी आहे. मग पृथ्वीवर दिसणारे ते अब्जावधी लोक कोण आहेत? एक मिनिट थांबा, म्हणजे काय? आपल्या मनात तो अविश्वसनीय विचार येतो, म्हणजे पृथ्वीवरचा प्रत्येक माणूस तो मीच आहे. अगदी बरोबर. देव म्हणतो, तुम्हीच अब्राहम लिंकन आहात आणि तुम्हीच त्याचा खून करणारा जॉन विल्क्स बूथसुद्धा आहात. तुम्हीच हिटलर आहात आणि तुम्हीच त्याच्या क्रूरतेचे बळी ठरलेले लाखो लोकसुद्धा आहात. प्रत्येक अत्याचारी आणि प्रत्येक पिढीत तुम्हीच आहात. तुम्हीच येशू आहात आणि तुम्हीच त्यांचे अनुयायीसुद्धा. खरं तर या पृथ्वीवर आजपर्यंत जगलेला आणि पुढे जगणारा प्रत्येक माणूस तो तुम्हीच आहात. आता विचार करा, याचा अर्थ किती मोठा आहे. म्हणजे आपण जेव्हा कोणासोबत काही चांगलं करतो तेव्हा ते आपण स्वतःसोबतच करत असतो, आणि जेव्हा आपण कोणाला त्रास देतो तेव्हा तो त्रास आपण स्वतःलाच देत असतो. प्रत्येक सुख आणि प्रत्येक दुःख जे माणसाने अनुभवलंय ते आपणच अनुभवलंय.
पण तरीही प्रश्न तोच राहतो, हे सगळं का? या सगळ्याच्या मागे अंतिम उद्देश तरी काय आहे? का जगायचं हे प्रत्येक आयुष्य? आणि मग देव ते अंतिम सत्य सांगतो. तो म्हणतो, कारण एके दिवशी तू माझ्यासारखा होशील. तू अजून देव नाहीयेस, तू एक गर्भ आहेस, तुझी वाढ अजून व्हायची आहे. आणि ज्या दिवशी तू प्रत्येक मानवी आयुष्य जगून पूर्ण करशील, त्या दिवशी तुझा जन्म होईल. आणि म्हणूनच हे संपूर्ण विश्व दुसरं तिसरं काही नसून फक्त एक अंड आहे. हो, एक कॉस्मिक इन्क्युबेटर, जे फक्त तुमच्यासाठी, त्या एकाच आत्म्यासाठी बनवलं आहे, जेणेकरून तुम्ही प्रत्येक आयुष्य जगून परिपक्व होऊन एका नव्या दिव्य अस्तित्वात जन्म घेऊ शकाल. तर ही कथा आपल्याला एका खूप खोलवर विचार करायला लावणाऱ्या प्रश्नासोबत सोडून जाते. जर आपल्याला भेटणारी प्रत्येक व्यक्ती खरं तर आपलंच एक रूप असेल, तर आपण त्यांच्याशी कसं वागू? आपलं त्यांच्यासोबतचं वागणं बदलेल का? तर मंडळी, या कथेबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमचे विचार खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा. जर हा विचार तुम्हाला आवडला असेल तर लाईक बटन नक्की दाबा, सगळ्यांसोबत शेअर करा आणि अशाच भन्नाट गोष्टींसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्या याच वेळी.